राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय. अवजानंती मामुडा या श्लोकावरचं आपलं निरूपण सुरू आहे. बरेच दिवसापासून चिंतन आपण घ्यायला लागलेलं आहे आणि भगवंताचं परमात्म्याचं नित्य स्वरूप कसं आहे याचाही विचार सुरू आहे. आपणही विचार केला पाहिजे की त्या विचारांतीच तो परमार्थ साध्यापर्यंत पोहोचत असतो. कारण साधनेमध्ये बरेच वेळा विचार नसतो, साधनेमध्ये क्रिया असते. आणि विचार जेव्हा संपतो, वास्तविक विचार पुढचा आणि केला तर साधना विचार ही सुद्धा एक प्रकारची क्रियाच आहे. विचार ही सुद्धा क्रियाच आहे, पण विचाराने विचार नाहीसे करता येतात. क्रिया कितीही केल्या तर क्रियेनं क्रिया नाहीशा होत नाही. हा एक मुद्दा चिंतनात आपण घेतलेला बरा. रोजच्या चिंतनामध्ये आपण ज्या हालचाली काही करतो परमात्म्या प्राप्तीच्या, भगवंत प्राप्तीच्या उद्देशाने, आता भगवंत प्राप्ती हा उद्देश असेल की नाही हाही संशोधनाचा भाग आहे. लाखो भाविक आपल्याला आता तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिसतात, लाखो लोक भजन पूजनमध्ये मग्न असतात. त्यातले भक्त किती असतील, विचारानं किती परमार्थ करत असतील, कुणाला देव हवा आहे म्हणून परमार्थ करणाऱ्यांची संख्या किती असेल, हातावर बोटावर मोजणे इतकी. म्हणूनच शास्त्र आपल्याला मनुष्याना सहस्त्रेषु शब्द वापरलाय भगवद्गीतेनं की कोणी विपाईला निघे, माऊली म्हणतात. कोणी एखादा त्यातला बाहेर पडतो. बाहेर पडायचा प्रश्नच नाही, पण देव हवा म्हणणारे तरी मुमुक्ष किती आहे, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मुमुक्षत्व हे मुख्य प्रधान गोष्ट आहे आपल्या एकूण साधनेतलं. ह्याच्या 4 साधना ज्या सांगितलेल्या आहेत, विवेक आहे, वैराग्य आहे, या सगळ्या क्रियाच आहेत. त्या पण विचाराच्या आहेत. पण विचाराच्या असल्या तर त्या विवेक वैराग्यातून मुमुक्षत्व आपल्याला तीव्र करता आलं पाहिजे. आणि रोजच्या जीवनामध्ये जर मुमुक्षत्व जर तीव्र झालं, साधना करताना जर मुमुक्षत्व तीव्र असेल, बघा फार महत्वाचा मुद्दा आहे. मुमुक्षत्व ज्याला शब्द आपण म्हणतो, ही साधना करताना मुमुक्षत्व असलं पाहिजे. आता मुमुक्षत्व शब्दाचा अर्थ असा आहे की मला भगवंताखेरीज दुसरे काय प्राप्त करायचे नाही. साधनेचे काही टप्पे ठरवले जातात. देव आहे असा एक पहिला टप्पा आहे, श्रद्धेचा भाग आहे. देव आहे, देव आहेच असा एक निश्चयाचा टप्पा आहे. पहिला आहे देव आहे आणि दुसरा आहे देव आहेच. आणि हा देव आहेच हा एक निश्चय, म्हणजे तिथं निश्चय बुद्धीचा झालेला असतो. देव आहेच, त्या ठिकाणी कुठलीही शंका नसते. पण तरी सुद्धा पुढे जाऊन देव आहेच, परंतु पुढे जाऊन जी साधना आपल्याला वैचारिक करायची आहे, त्या साधनेचा तिसरा टप्पा आपण लक्षात घेतला पाहिजे. देवच आहे, देव आहेच यापेक्षा उलटा शब्द करायचा, देवच आहे म्हणजे काय नाही, प्रपंच नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. देवच आहे म्हणजे देवच आहे, मूर्ती नाही. वर्णन करताना तिथं कुणाच्याही भावनिक एका श्रद्धेला धक्का लावायचा नाही बरं काय. माऊली अजिबात धक्का लावत नाहीत. पुढे 9वा अध्याय अजून संपायचा आहे, अजून बघणार आहोत आपण की काय वर्णन केलेलं आहे भगवंताचं.
आणि आपल्याला वाटेल की माऊली जे मागच्या या 10-11 श्लोकामध्ये वर्णन निरूपण करणाऱ्या माऊली या पुढच्या श्लोकामध्ये असं कसं काय बोलतात. नाही, तसंच आहे ते. आणि म्हणून हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. देव आहे, सुरुवात करावी. ही गोंदवलेकर महाराज सांगतात ना, देव आहे अशी सुरुवात करावी. देव आहेच अशा निश्चयाप्रती यावं. आणि देवच आहे, बाकी काही नाही, असा मिथ्यात्वाचा, जगत मिथ्यात्वाचा ज्याला निश्चय म्हणतात, तो निश्चय व्हायला पाहिजे. हा विचाराचा प्रांत आहे. मगापासून आपण तेच घेतलं. म्हणजे माझी नोकरी आहे, माझी स्थिती आहे, या सगळ्या पारमार्थिक क्रिया, प्रापंचिक क्रिया आहेत. करतोय की नाही आपण? शेती करतो, व्यापार करतो, नोकरी करतो, मुलाबाळांना वाटवतो, या क्रिया आहेत की नाही? आहेत. या क्रिया, ह्या सगळ्या प्रापंचिक क्रिया आहेत. आता पुढे मी देवपूजा करतो, मी नाम घेतो, तीर्थक्षेत्राला जातो, व्रत वैकल्य करतो, काहीतरी तप, ज्ञान, यज्ञ करत असतो की नाही? या कशा पारमार्थिक क्रिया आहेत. मगाशी क्रिया कसल्या घेतल्या? प्रापंचिक क्रिया आहेत. आता कुठल्या म्हटलं? तीर्थक्षेत्राला जातो, देवपूजा करतो, ग्रंथांचा अभ्यास करतो. ही सगळ्या ज्या कशा आहेत? पारमार्थिक क्रिया आहेत. फार छान आहेत. त्या चांगल्या आहेत. नित्यनेमाने ह्या क्रिया केल्याच पाहिजेत. पण पुढे जाऊन जो आहे, या क्रियेवरती क्रियेनं क्रियांचा बाद करता येत नाही. त्यामुळे विचारानं क्रिया संपवाव्या लागतात. क्रिया चालू असल्या तरी हरकत नाहीत. तर लक्षात ठेवलं म्हणजे कर्म करावं, पण क्रिया कमी कराव्यात. क्रिया फार महत्वाच्या आहेत. क्रिया कमी असायला पाहिजेत, कर्म चालतं. आता तो आपण कर्म आणि क्रिया दोन आहेत का? आहेत. विचार केला की लक्षात येतं. कर्म जे केलं जातं, त्या कर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा सगळा कर्तव्य भाव असतो. कर्म हे कर्तव्य भावाने केलं जातं आणि क्रिया ह्या हेतुपूर्वक केल्या जातात. कर्म केलं जातं, क्रिया हेतुपूर्वक असतात. म्हणून फळली केळी उन्मळे, आत्मलाभे प्रबळे, फळली केळी उन्मळे, जयाची काय म्हटलेलं आहे? क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. काय म्हणतात? ज्यावेळी आत्मलाभाची बळ वाढतं, आत्मशक्तीचं बळ वाढतं, त्यावेळी जशी केळीला फळं आल्यानंतर केळ उन्मळून पडते, परत नाही येते. त्याला दुसऱ्यांदा फळ येत नाही केळीला, कधी एकदाच येते. तर तसं एकदाच जन्म घेतला, ही चूक झाली, समजलं की नाही? तर एकदाच जन्म झाला, बस झाला. आता परत जन्माला यायचं नाही. केळी कशी करते? पुन्हा नाही जन्म. तर फळली केळी उन्मळे, आत्मलाभे प्रभाळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. माऊलीची उभी आहे बघा. ज्यांच्या क्रिया हळूहळू ढाळे ढाळे गळती आहे, गळत गेल्या पाहिजेत. पण क्रिया ज्या आहेत हेतुपूर्वक केलेल्या आहेत. आपण डोळ्याची उघडझाप करतोय की नाही? काय हेतू असतो सांगा? काही जण पापण्या उडवतात बघा, भोया उडवतात. भोया, पापण्या नव्हे, भोया उडवतात. कोण असे काहीतरी बोट लावत असतात, कुठेतरी डोक्याला हात लावत असतात. काही हेतू नसतोय बरं. काय हेतू असतो सांगा बघू? भोया उडवण्यामध्ये त्याला काय माहित तरी असते का? मी भोया उडवायला आलोय? काय नाही. आता या दोन्ही गोष्टींमध्ये जरी हा हेतू संपायला पाहिजे. म्हणजे कर्म हे अहेतुक होतं, त्यावेळी ते कर्म होतं आणि त्याला कर्म म्हणावं. आणि ज्या क्रिया होतात त्या हेतुपुरस्सर होत असतात. जे हेतुपुरस्सर उद्देशानं होतं ते कर्म बंधनाला कारण होत असतं. आपल्या बंधनात कोण टाकतं? हेतुपूर्वक केलेली क्रिया बंधनात टाकते. आणि हेतूक न ठेवता विनाकारण ज्या गोष्टी घडत असतात त्या बंधनात टाकत नाही. मला दान करायचं आहे कारण पुण्य मिळवायचं आहे, झाले बघा, क्रिया झाली. इच्छा आहे काय? पुण्याची. पुण्य चांगलं आहे घेऊ आहे हो, पण माझं जन्ममरण संपवत नाही ना. आहे की ते स्वर्ग देतं. पुण्य काय देतं? स्वर्ग देतं. पण पुण्य मोक्ष देत नाही ना. म्हणून पुण्याचा विचार करू नये. पुण्याची गणना कोण करी? कशाला विचार त्याचा करायचा? असं माऊली बोलतात. मूळ मुद्द्यावर आपण येऊया. फार चिंतनाची विचार आपण चालू केलेत की या माऊलींच्या ओव्यानं धरून. माऊली म्हणतात, मी नाम नाही, मला गोत्र नाही, मला वंश नाही, आणि तरीसुद्धा मला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवतात. या शब्दांचा अर्थ काय मुळात? मग मी करतोय ते चुकीचं करतोय का? रोजची देवपूजा, नाम, ध्यान हे सगळं करतोय, मग चुकलं माझं. कोणतरी म्हणेल बंद करूया उद्यापासून. बंद करायला सुद्धा चालतं. एवढा अधिकार ह्या ठिकाणी आपल्याला आला पाहिजे. माऊली म्हणतात एवढा विचार तिथपर्यंत आपण आला पाहिजे. या भूतसृष्टीमध्ये मी नाही आणि भूतसृष्टी माझ्यामध्ये नाही, त्यावेळी मला नाम नाही. पण ज्यावेळी
या चराचराचा नियंता मी आहे, या सगळ्याचा धरता करता सगळा मी आहे असं जर वाटत असेल ना, तर मला कपडे घाला, माझी देव पूजा करा, मला गंधाक्षता व्हा, माझं नाम घ्या, कारण मी करताय ना. या दोन्ही विचारातून आपण म्हणून हा विचाराचा सगळा प्रांत आहे, क्रियेचा अजिबात नाही. म्हणून मी तीर्थक्षेत्र करतो, देवपूजा करतो, ह्या सगळ्या पारमार्थिक क्रिया आहेत. शेती करतो, व्यापार करतो, नोकरी करतो, ह्या पण क्रिया आहेत. एक प्रापंचिक, एक पारमार्थिक, दोन्ही क्रियाला मर्यादा आहे, मूल्य आहे, मर्यादा आहे. पहिली क्रिया जी आहे प्रापंचिक, त्याला मूल्य आहे, माझं पोट भरायचं ते साधन आहे, म्हणून मला ती क्रिया करावी लागते. दुसरी क्रिया जी आहे ती मला एक प्रकारचा भाव देवाबद्दलचा निर्माण करतं, म्हणून त्यालाही मूल्य आहे. पण मूल्य जरी असलं तर त्याला मर्यादा पण आहे. मी शेती भाती करतो, व्यापार करतो, जन्मभर तेच करतोस, त्याला मर्यादा कुठेतरी आहेत, त्या मर्यादा घाल. मूल्य नाही असं नाही, पोटाला खायला पाहिजे ना, मूल्य आहे, त्याला किंमत आहे, त्याला करायला पाहिजे. पण केवढं करायला पाहिजे त्याची मर्यादा घालून दे. नंबर 2, तू देवपूजा करतोस, तीर्थयात्रा करतोस, आणखीन काय काय तत्वचिंतन करतोस, मर्यादा आहे त्याला. या सगळ्यातून जे अचिंतनीय आहे त्या अचिंतनाकडे जायसाठी ह्या चिंतनाचा शेवट कुठेतरी व्हायलाच पाहिजे ना. चिंतनाचा शेवट झाल्याशिवाय ते अचिंत्य असलेलं तत्व जे आहे ते लक्षातच येणार नाही. आणि अचिंत्य तत्व लक्षात येण्यामध्ये क्रिया संपून जातात, विचाराचा प्रांत सुरू होतो, आणि विचारानंतर विचार शून्यता सुद्धा येते. विचार शून्यता शब्दाचा अर्थ आहे काहीही विचार संपून जातात, त्यावेळी समाधी ध्यान अगदी कडक लागत असतं. पण तरी सुद्धा बाद निश्चयाला एक शेवटचा टप्पा आहे, मिथ्यात्व निश्चय शेवटी व्हावा लागतो. समाधीतून बाहेर पडून आणि उसळून आणि प्रपंच करायला लागतो. तो जसा झोपेतून उठल्यानंतर क्रिया करतो, ते सुद्धा ब्रह्मसुख आहे की नाही झोपेतलं, मग ते ब्रह्मसुखच आहे. पण झोपून नाही उठला तर त्याला ब्रह्मसुख म्हणायला पाहिजे, आणि नाही उठला तर मेला समजायला पाहिजे. ह्या दोन्हीच्याही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर या ठिकाणी ब्रह्मसुख आहे, पण ब्रह्मसुखाला त्या मर्यादा आहेत ना. खरं ब्रह्मसुख समाधीतलं नाही, मूर्छेतलं नाही, किंवा झोपेतलं नाही. खरं ब्रह्मसुख जे घ्यायचं आहे ते बाद निश्चयातून घ्यायचं आहे. खोटं आहे असं आत कळलं पाहिजे, आणि त्याच्याशी खेळत राहा. काय संबंध आहे? ते काय करणार आहे मला सांगा बघू, ते काय करेल सांगा. काहीच करणार नाही. मी त्याला खोटंच म्हणून टाकलंय. कोणी बोललं खोटं आहे, जे मी ऐकायला लागलो ते खोटं आहे, मी बोलतो खोटं आहे, ह्याला बाद निश्चय म्हणतात. खोटं म्हणण्यापेक्षा बाद निश्चय म्हणायला पाहिजे. हा शेवटचा प्रांत आहे, शेवटचा. ही शेवटची विचाराची प्रक्रिया आहे, पण त्यापर्यंत कुठेतरी आपण यायला पाहिजे. म्हणून माऊलींनी समजावून देताना म्हटलं की मला नाम नाही, मला गोत्र नाही, अनावरणा प्रामण भूषण अतिताशी भूषण. कशाला मला दागिने घालता? पण दागिने मुलाला लागतच नाहीत, लहान बाळाला दागिने लागतात. पण आई का नटवते त्याला सांगा? नटवते की नाही? त्याला दागिन्याची किंमतच नसते. ते पडलं तुटलं तरी सुद्धा, सुंदर सुंदर कपडे घातले तरी मुलं बटणं तोडतात त्याची, त्याला कुठं काय किंमत आहे? मग आई म्हणते असे ह्याला कशाला सुंदर कपडे घालायचं, घालच करते सगळं. तर नाही, नटवतेच. तसा भक्त देवाला दागिने घालून नटवते. कशासाठी? त्याच सुख आहे त्यामध्ये, त्याला भूषणातीत आहे तो. त्याला कसली भूषणं देताय? काय गरज नाही. पण त्याला भूषणं घातल्यामुळे त्याच्याकडे बघितल्यानंतर मला सुख होते. मूळ सुख हा जीवाच्या सुखाचा विचार आहे परमार्थामध्ये, भगवंताच्या सुखाचा विचार नाही. जो सुखरूप आहे तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगासारखा, असं तुकाराम महाराज म्हणतात. दुसरा सुखरूपच कोण नाही. मग त्याला सुखी करायला मी काय घालू? भूषण घालू त्याला? काय कपडे नेसवू त्याला? काय उदबत्त्याने कापूर वाळू त्याला खुश करायसाठी? मुळात जो खुश आहे त्याला, जो खुशच आहे त्याला मी काय खुश करणार? मग काय करतो? कशासाठी? मी त्याला खुश करायला जातो आणि मी खुश होतोय. हा भक्तीतला फार मोठा बोध आहे. जर आपण विचार करायला लागलो, शांत बसलो, तर आपल्या ह्या लक्षात येतील. काही टाकाऊ पण लागत नाही. नाही मी आता उद्यापासून देवपूजा सोडतो का? तू भूषणातीत आहे, गुणातीत आहे, अनावरण प्रावरण कशाला करायचं? अरे पण नाही ना, तुला कपडे घालायला लागतात ना. तू कपडे घालतोस ना, तुला लाज वाटते. नाही कपडे घातले तर लाज वाटते ना. तशी देवाला सुद्धा उघडं ठेवतो, तुला लाज वाटायला पाहिजे. तू जोपर्यंत जेवतोस आणि जेवायची इच्छा उर्मी आतमध्ये आहे, तोपर्यंत तू नैवेद्य दाखव. नाही दाखवून चालणार नाही का? मला अजून आतमध्ये हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे असं वाटते ना. हे ज्यावेळी जाईल ना, त्यावेळी तू देवाला नैवेद्य दाखवायचा बंद कर.
ज्यावेळी तू शुकाचार्यासारखा दिगंबर अवस्थेत फिरायला लागशील, बायका आल्या, मुलं आली, मोठी माणसं आली, काहीच त्यांना वाटत नाही. ती तुटून सरळ जात असतात. बघणारा नाही त्यांची लाज वाटत नाही, इतकी त्यांची वरची स्थिती असते. शुकासारखे वैराग्य ज्याचे. वैराग्याचं जेव्हा वर्णन केलं जातं त्यावेळी शुकाचार्यांचं वर्णन केलं जातं. शुकाचार्यांना कपडे लागत नाहीत, मला नाही. हा मुद्दा फार महत्वाचा आहे बरं का. आणि लक्षात ठेवला तर मी प्रापंचिक आहे, गृहस्थ आश्रमी आहे. त्यामुळं मी जे जे करतो, माऊली सांगतात बरोबरच आहे ते, पण कुणासाठी सांगतात, कुठल्या विचारानं ही गोष्ट कळली पाहिजे. त्याला कपडे लागत नाहीत पण मी घालतो, दोनच विचार आहेत नाही. मी घातली पण त्याला लागत नाहीत, आत समजून घे अगोदर. तो कपड्याला भुकेलेला नाही, तो खरा भावाला आणि प्रेमाला भुकेलेला. तू प्रेम दे, आणि त्या प्रेमाला, त्या मूर्तीला कसला प्रेम देतोस, त्यानं घडवल्यात अशा मूर्ती सृष्टीमध्ये आहेत, त्याला माणसं म्हणतात. त्या माणसांना प्रेम दे. कुणाच्या मूर्ती आहेत त्या, कुणी घडवल्यात, त्याचा शिल्पकार कोण आहे, तर शिल्पकार भगवंत आहे, की ज्यानं हा मानवी रूपी मूर्त्या, हे जीवरूपी मूर्त्या घडवल्यात. हत्ती, काय डुक्कर, मुंगी, डास, हे सगळ्या मूर्त्या त्याच्या आहेत. माणसं ही त्याच्या मूर्त्या आहेत, सगळ्या त्यानं बनवल्या. माणूस काय करतो, आपण बनवतोय मूर्ती. ज्या माणसानं मूर्त्या बनवल्या आणि देवळामध्ये ठेवल्या, त्याची पूजा माणसं मनापासून करतात. माणसानं बनवलेल्या मूर्तीची पूजा मनापासून करतात. पण ज्या मूर्त्या, ज्या गोष्टी शिल्प देवानं घडवली, असं माणूस नावाचं शिल्प जे आहे त्याची पूजा होत नाही, त्यांच्यावर प्रेम केलं जात नाही. जेव्हा त्यांच्यावर प्रेम यायला सुरुवात होईल त्यावेळी ती देवपूजा संपून जाईल. त्यावेळी देवपूजा संपते बरं काय. आपली कोणतरी उठेल, नाही ना मला देवपूजेची काही गरज नाही. अरे कुणाला, सगळ्या प्राणी मात्र्यामध्ये तुला नामदेव महाराजांना असा कुत्र्यामध्ये जसं त्याला दिसलं ना, गाढवामध्ये जसं नाथांना दिसलं ना, तसा दिसायला पाहिजे आपल्याला. त्याच्या वेळी जे जे दृष्टी दिसे ते ते ब्रह्मरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही, कुणाला नाही. हरिपाठामध्ये नाथ महाराजांची ओवी आहे, काय काय, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. तो कशाला तीर्थयात्रा करेल सांगा, करेल काय, नाही करणार. हा मुद्दा जेव्हा कळायला लागेल त्यावेळी या ओव्या समजतील. कोणता श्लोक आपण घेतलाय तो, अवजानंती मामूढां मानुषी तनुमाश्रितम परभावम न जानतो मम भूत महेश्वरम. हे जे माझा भूताचा मी ईश्वर आहे, मी महेश्वर आहे. मग त्याला मला मनुष्य शरीरात तुम्ही पकडता आणि या सगळ्या गोष्टी करता, करा, पण मला मनुष्यात आणू नका. हा मुद्दा त्यातला. मला मनुष्य समजू नका, पण मनुष्य आहे समजून तुमच्या आनंदासाठी तुम्ही कपडे घाला, मला नाम द्या, मला वंश द्या. मी कोपून मारतोय असं समजा, मी शत्रूंना ठार करतोय, अगोदर सांगितलं ना. परित्राणाय साधूनां विनाशाचं दुष्टता धर्म संस्थापनार्थ आहे संभवामी युगे युगे. हा माझा जो घेतलेली माझी प्रतिज्ञा आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारतात. आणि त्या ग्लानी आली या धर्माला, म्हणून मी घेतो. बरोबर आहे, मी आलो जन्माला, पण आलो तर कसा आहे, मी असा नाही, मला नाम नाही, मला मनुष्य शरीर नाही. आणि तुम्ही जी कल्पना करून माझी सेवा करताय ही व्यर्थ आहे. याला म्हणतात मूढ, अज्ञानी, अविवेकी शब्द त्यासाठी वापरलाय. आणि एवढ्यावरती एवढं मोठं तत्वज्ञान माऊली सांगायला लागलेत. या श्लोकाचा समारोप आपण करायला लागलोय. पुढच्या काही ओव्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे मी सर्वदा स्वतः सिद्ध, तो मी बाळ तरुण वृद्ध, मज एक रूपा संबंध जाणती ऐशे, मज अद्वैताशी दुजे, मज अकर्तयाशी काजे, मी अभोक्ता की भुंजे ऐशे म्हणती. मज कुळाचे कुळ वानिती, मज नित्याची निधने शिंती, मज सर्वांतरते कल्पती हरी मित्रगा. इथपर्यंत आपण कालच्या चिंतनामध्ये आलेलो होतो 166 नंबरच्या ओळीपर्यंत, 9व्या अध्यायातल्या. आता आपण 167 नंबरची ओळी बघणार आहोत. अकुळाती म्हणतात. 66 नंबरच्या ओळीमध्ये काय म्हणतात, मी कुळात नसताना सुद्धा मला कुळात, यादव कुळात, रघुकुळ कुळामध्ये घालतात. माझं कुल वंश हे शरीराचे वास्तविक धर्म आहे. आणि मला शरीरधारी का समजताय तुम्ही, म्हणून तुमची भक्ती, मला शरीरी समजून भक्ती करू नका, माझी भक्ती करा, पण मी अशरीरी आहे आणि मी त्या अशरीरीला शरीरीमध्ये आणले असं समजून भक्ती करा.
हा मुद्दा त्यातला आहे. देवपूजा करताना हे तत्वज्ञान लक्षात आलं पाहिजे. नाम घेताना अनाम आहे पण मी नाम घेतो हे तत्वज्ञान लक्षात आलं पाहिजे. त्या तत्वज्ञानासाठी म्हणून सुरुवात आपण करताना म्हटलं विचाराचा परमार्थ हा सर्वश्रेष्ठ दर्जाचा परमार्थ आहे. असे काही आहेत की ज्यांनी काही परमार्थ करतात असं दिसत पण नाही, पण त्यांचा परमार्थ अंतर्मुख होऊन चालू असतो. अंतर्निष्ठता परमार्थाला फार महत्व आहे. अंतर्निष्ठ शब्दाचा अर्थ आहे विचार, आणि बहिर्निष्ठा जी आहे ही बहिर्निष्ठा असते. पळत 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 आरतीला जायचं, आरती चुकली म्हणून दुःख करायचं आहे, चांगले आहे, करून बाह्यनिष्ठा आहे की नुसती निष्ठा अशी असून चालणार नाही, तर त्याच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. आणि त्याचा विचार मौर्य तर सांगायला काय म्हणतात काय बघा, मी स्वानंदाभिरामो. कसं आहे, मी स्वानंद आहे, मी स्वरूपभूत आनंदामध्ये रममान होणार आहे. तयामध्ये अनेक सुखाचा कामू. पण लोकांना वाटते मला खूप विषयाच्या सुखाची अभिलाषा आहे, खूप सुख मला लागतात, अनेक सुखांचा कामू. कामू म्हणजे इच्छा, म्हणजे मला वैश्विक सुखाची इच्छा आहे असं समजतात. अगवाची मी असे अगवा म्हणजे संपूर्णपणे, मी संपूर्णपणे सर्वरूप असून सुद्धा, समरूपात असून सुद्धा की म्हणती एक दिशी. मी देशपरिच्छिन्न आहे म्हणतात, एकाच ठिकाणी आहे म्हणतात. एक दिशी म्हणजे इथंच तेवढा आहे, म्हणजे पंढरपुरातच आहे, गोंदवल्यातच आहे बघा, हरिद्वारला आहे, रामेश्वरला तिथंच आहे, इतरत्र नाही. आणि इतरत्र नाही असं वाटू नये म्हणून ह्या ओव्यांचा अभ्यास करावा लागेल बघा. वाटू नये, वाटायला नको पाहिजे, सगळी कळतो आहे. म्हणून काय म्हणलेलं आहे, आघवाची मी असे समू. समू म्हणजे सगळीकडं समभावानं मी उभी आहे. म्हणून स्वानंदाभिराम शब्द कसा वापरला, माझ्या सुखामध्ये मी तृप्त आहे. मला कशाला काय पाहिजे आहे, तरी सुद्धा ह्यांना वाटतंय मला काहीतरी द्यावं, म्हणजे वस्त्र द्यावं, अन्न द्यावं, नैवेद्य अर्पण करावा, गोड गोड अर्पण करावं. आता ते त्यांच्या नावावरच आपण खपवतोय. म्हणूनच हे जे पशुहत्या देवाच्या नावावर जी चाललेली असते ना, ते आमचा देव कोपतो, त्याला बकरच कापावं लागतं, त्याला कोंबडं कापावं लागतं. हे कुणाला कोंबडं, मग टाकून हे कोंबडं तिथं, देव तर खाऊ दे तरी रात्रभर बसून तिथं. ते जे बकरं कापलंय ते तिथं कापलेलं टाकून ये ना, नाही टाकून येत तर घरी आणून शिजवतो, पाहुण्या पाहुण्या बोलवतो, आपण दांडगेसर किती आहे, मोठे किती आहेत हे आणि सांगतो, आणि म्हणतोय मी देवाला अर्पण केलं. वास्तविक देव शून्य असतो त्यांच्या दृष्टीनं. ज्यावेळी असा रक्तपात केला जातो, हिंसा केली जाते, ही हिंसा आपल्याच लेकराची, आपल्यासमोर होणारी कत्तल ही भगवंताला आवडेल काय सांगा बघू. आणि त्याच्या नावावर खपवलं जातं का, तर ही वैश्विक इच्छा जी आहे, वैश्विक शब्द वापरलाय, वैश्विक म्हणजे विषयांची इच्छा जी आहे ही जीवाला आहे. जीव तळमळतो विषयासाठी, आणि म्हणून त्याला ते भागवायसाठी देवाचं नाव मध्ये घेतो, काय मध्ये माध्यम वापरतो, आणि देवाच्या माध्यमातून तो ते सगळं करतो. याला गर 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 फिरायची सवय सारखी असते, गप बसूस वाटत नाही. म्हणून त्याला तो तीर्थयात्रेचं स्वरूप देतो, आणि तीर्थयात्रा केल्या म्हणून गाजावाजा करत आणि गावभर सांगत असतो. वास्तविक ह्याला फिरायचं असतं, देवासाठी नाही. देव कुठं फिरायला जायला लागतोय, अगोदर वर्णन आपण केलेलं आहे ना, जे प्राप्त नित्य प्राप्त आहे, नित्य शुद्धू असा शब्द वापरला. मी सिद्ध आहे, सिद्ध आहे, त्याला सिद्ध करायला लागत नाही मंत्रानं. पाणी टाका म्हणजे तू वर उठून सिद्ध होईल. जसं आपण अग्नी सिद्ध करतोय बघा, काडी पेटवतो, अग्नीला सिद्ध करतोय आपण. असतोय अग्नी, अग्नी असतोच, फक्त काडी ती आपण ती पेटवण्याचं निमित्त करत असतो. अग्नी आहे म्हणूनच पेटतो, पण आपल्याला भासतंय का बघा, कधी नाही भासत. आता अग्नी आहे, आपण बसलोय त्या ठिकाणी, किती विशिष्ट गोष्ट आहे हो. तसा भगवंत असा समभावानं सगळीकडे व्यापून आहे. त्याला एकदेशी म्हणतात, त्याला एका ठिकाणी कोंडून ठेवता. म्हणजे मी निजानंदामध्ये रमणार आहे, स्वानंदाभिरामो, मी निजानंदामध्ये रमणार आहे. माझा आनंद दुसऱ्यावर अवलंबून नाही. मी भक्त येईल आणि मला माझी पूजा करेल, मला आंघोळ घालेल म्हणून मी वेटिंग करत बसत नाही, माझ्याजवळ वाट पाहणं नसतं. का, मी मुळातच तसं आहे ना, मला आंघोळीची गरजच काय. मग मला भक्तांना आंघोळ घालावी असं मला वाटेलच का, वाटेल काय सांगा बघू. किती गंमतशीर गोष्टी भक्त करतात देवाच्या नावावर. आम्ही जा भक्त म्हणजे कोण दुसरे नव्हे, आम्हीच करतोय त्या सगळ्या गोष्टी. अरे पण कशासाठी करतोय तरी एकदा विचारानं करा ना, मुद्दा दुसरा नाही. तीर्थयात्रा करायची ना, कराच,
करणं चांगलीच गोष्ट आहे. तीर्थयात्रेशिवाय समाज समजत नाही, संतांची भेट होत नाही. देवांच्या ठिकाणी, त्या ठिकाणी, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एक जागृत अशी वलय त्या ठिकाणी असतात आणि त्याचा फायदा मनुष्य जीवाला होत असतो. तीर्थयात्रा करायला म्हणजे भावच नसेल तर तीर्थयात्रा कशाला करतोस? 2-3 वेळा झाले. एक म्हणतोय माझे तिरुपती बालाजी माझा 25 वेळा झाला. अरे पण का करतो? कशाबद्दल करतो? दुसऱ्याला सांगायलाच ना. मी दुसऱ्याने म्हणावं अमक्या अमक्याने 25 वेळा तिरुपती बालाजी म्हणे केला. बरोबर आहे बाबा, चांगली गोष्ट आहे, तू केलीस ती. पण तू कशासाठी करतोस एकदा विचार कर स्वतःला. हे का करायला लागलास? हे जेव्हा तू करायला लागशील, विचार करायला लागशील, त्यावेळी तुला समजेल तो त्यात अडकलेला नाही. स्वतः तो स्वानंदाभिरामो, त्याचा आनंद स्वतःच्या आनंदातच तो रममान होतो. आनंद त्याच्यातूनच निर्माण होतो आणि त्याच आनंदाचा तो उपभोग घेतो. आता अर्थ लक्षात आला असेल. स्वानंदाभिराम म्हणजे तो रममान कुठं होतोय? तिकडून कुठं येणाऱ्या आनंदासाठी नाही थांबत तो आनंदाचं बाहेर तिथूनच उकळी फुटत असते. त्यात जणू एखाद्या झऱ्याचंच पाणी प्यावं. लक्षात आलं काय? झरा आहे आणि झऱ्याचं पाणी बाहेर पडतंय आणि ते पाणी कोण पितंय? ते झराच पितोय. कुठलं आलं पाणी? तो कुठून ओळ यायला लागला, तिकडून पाटानं आले म्हणून वाट बघत बसला नाही. असा मी स्वानंदाभिरामो आहे, मी असा आहे. आणि संत तशीच असतात बघा. संत सुद्धा कोणाची वाट बघत बसत नाहीत. मला याने बोलवलं नाही, त्याने बोलवलं नाही, मला याने खाऊ दिलं नाही, त्याने मला काय विचारलं नाही, असं काहीही म्हणत नाहीत. हे स्वानंदी राहणू म्हणजे मी निजानंदात रमणार आहे, म्हणजे माझा आनंद दुसऱ्यावर अवलंबून नाही. तया मज अनेक सुखाचा काम म्हणतात. त्या मला अनेक सुखाची इच्छा आहे असं समजतात. ह्याला अमुक लागतंय, त्यांना ते लागतं, अमुक फुलं लागतात, त्यांना गणपतीला लालच लागतात, भगवान शंकरांना पांढरच फुल लागतं, कुठं 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 लागतंय आपल्याला ते तर त्याचं एक पद्धत ठरलेली आहे. आपण त्याप्रमाणे करावं, पण मुळात मात्र त्याला त्याची गरज नाही. म्हणून फुलं अर्पावीत. मला अर्पणाने आनंद होतो. माझ्या हाताना फुलांचा सुगंध राहतो. एक वातावरण असं फ्रेश वातावरण घरामध्ये निर्माण होतं, म्हणून मी उदबत्ती लावली. देवाला खुश करण्यासाठी नाही, तो मुळातच खुश आहे. तो कसा आहे? सुखरूप ऐसा. मगाशी ओवी घेतली होती आपण. तुकाराम महाराज म्हणतात, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा, माझ्या पांडुरंगासारखा दुसरा सुखी कोण आहे का सांगा बघू? कोणीच नाही सुखी. म्हणून ते स्वानंदाभिरामो. परंतु हे लोक काय करते तर तो तयामजा अनेक सुखाचा कामो, मी सारखा मला सुखाची इच्छा आहे असं वाटतं. आघवाची मी असे समू, मी सर्वत्र सारखा भरलेला. हे कसं आहे? समच प्रमाणात आहे. आकाश जसं समप्रमाणात असतं ना, तसा भगवंत समप्रमाणात. कुठं गायीच्या ठिकाणी मोठा आणि मुंगीच्या ठिकाणी छोटा असा तो नाही. तर त्याची उपाधी छोटी आहे, भगवंत छोटा नाही. कळलं काय? आपल्याला लक्षात आलं असेल. मोठी खोली असेल तर मोठं आकाश त्यामध्ये असतं, आणि छोटं एखादं काहीतरी बॉक्स असेल, एखादी पेटी, तर त्यामध्ये छोटं आकाश असते. दोष आकाशाचा की त्या माध्यमाचा? त्या माध्यमाचा. ते माध्यम छोटं आहे म्हणून ते छोटं आहे. वास्तविक छोटं नाही. पाणी कमी छोटं नाही, व्यापक आहे. मी तांब्यात घेतोय म्हणून तांब्यावर पाणी म्हणतोय मी. काय ते खरंच तांब्यावर पाणी आहे काय? पाणी तांब्यावर नसतं, तर तांब्यात बसल्यावर ते पाणी असतंय म्हणून ते तांब्या एवढं होतंय. तसा मी सर्वत्र सम आहे, सगळीकडे आहे. फक्त सगळीकडे असताना मुंगी लहान आहे, आता तिचा दोष, तिचा एवढासा देह आहे म्हणून मी तिच्यात पण आहे, पण तिच्यात सुद्धा भरलेला आहे. आणि हत्ती मोठा आहे, त्याच्यात सुद्धा भरलेला आहे. हत्ती आहे नाही एका कोपऱ्यातच तेवढा आहे, मी मुंगी एवढा बसलोय जाऊन, आणि उरलेला हत्तीचं सगळं शरीर रिकामच आहे? अजिबात नाही. सगळीकडे समभाव, समभावानं तो असतो. म्हणून मी अघवाची मी असे समू की म्हणती एक दिवशी त्या मला मर्यादित करता. म्हणजे मला एक ठिकाणी राहण्यात, एका जागी राहण्याचे माझं ठिकाण मंदिर बनवतात. माझी तीर्थक्षेत्र झालेली आहेत. आता तीर्थक्षेत्राचा भाव आपण पुढच्या टप्प्यात आणि बघणार आहोत. अजिबात तिकडं काही आपल्या मूळच्या श्रद्धेला कधी तडा जाऊ द्यायचा नाही. समजून घ्यायचं आणि मग तीर्थक्षेत्र पालती घालायची, समजून घ्यायची, देवपूजा करायची, समजून घेऊन नाम करायचं. त्याला समज ज्याला म्हणतात ना, ही समज परमार्थामधली श्रेष्ठ गोष्ट आहे. समजून घ्यायचं असते. असं 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 आहे.
मग असं आहे, तर माझं त्या प्रमाणात त्याची रिॲक्ट जे होणं त्याच्याशी माझं जे असतं त्या पद्धतीने रिॲक्ट व्हायला पाहिजे. जे नाशिवंत आहे त्या नाशिवंताशी रिॲक्ट होताना आपण शाश्वतासारखा व्यवहार त्याच्याशी करतो, आणि माझ्याच पुढ्यात ते मोडलेलं मला दिसायला लागतं. मग अगोदर तुला कळलं होतं का नाही ते शाश्वत नाही, नाशिवंत आहे, आता रडायची वेळ आली नसती. मग तुला दुःख जे येते ना त्या नाशिवंताच्या ठिकाणी शाश्वताची कल्पना आपण करतो. म्हणून इथंच भगवंत म्हणतात मी सतत आत्मसुखामध्ये रममान होणार आहे. म्हणजे मी, पण तू लोक मला सुखासाठी हपापलेला आहे असं मानतात. जणू काय मला सुखच पाहिजे, मला गोड शिरा आवडतो. कोणाला कुणी सांगितलं? मी कधी म्हणलो काय तुम्हाला गोड शिरा मला आवडते? नाही, मला स्वप्नात आले होते त्यांनी म्हणले मला गोड शिऱ्याचा नैवेद्य दाखवा. ह्याला बरेच दिवस झाले असते खाऊन, आणि म्हणून मी म्हणतोय मला गोड शिरा, बदामातला शिरा पाहिजे, कारण ह्याला खाऊन बरेच दिवस झालेले असतात. जरा बासुंदी आमच्या देवाला आवडते, बासुंदी त्याला नाही, मला आवडते. त्याला सुखाची अजिबात गरजच नाही, कारण सुखाचा कंद म्हणतात तो हा गोविंद. गोविंद म्हणजे सुखाचा कंद आहे. सुखाचा कंद आहे, त्याला दुसरं कुठलं सुख राहील? म्हणून सगळं जे भरलेलं आहे ते समपद्धतीनं विश्वासहित सर्वाचं अंतःकरण, सगळ्यांचे अंतःकरण जे व्यापलेलं असताना त्यानं भगवंतानं सगळे विश्वासहित सगळ्यांची अंतरंग व्यापलेली आहेत असताना सुद्धा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्याला स्थापन करतात. आता तीर्थक्षेत्रासाठी ठिकाणी स्थापन करा कायम बोलावलं ते, कारण धक्का बसेल आपल्या रोजच्या मनाला, म्हणून मी उलट सुलट सांगायला लागलोय का तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्थापन करा देवाला, पण तो फक्त तिथंच आहे असं न समजता करा. तिथंच आहे असं समजायचं नाही, तो सगळीकडे आहे. नाहीतर माझ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आहे तिथंच असतो, तो दुसरीकडे कुठं नसतो असं म्हणायचं नाही, किंवा असं समजायचं नाही. म्हणायचं नाही ना, समजायचं नाही. कारण विश्वासहित सगळं आघवाची मी असे समू, आघवाची म्हणजे सगळं ब्रह्मांड व्यापून मी राहिलेलो आहे, आणि ब्रह्मांड व्यापल्यामुळे सगळ्या अंतरंगामध्ये ते आहे. पण मला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कोंडून ठेवून तिथंच मी आहे असं समजू नका. मी तिथं पण आहे, तिथंच आहे असं म्हणू नका. सगळीकडे आहे तो. म्हणून परमात्मा कसा आहे? स्वानंदाभिरामो आनंद रूप आहे. त्याचं रूप सांगितलं सत चित आनंद रूप. त्यातलं एक आहे ते आनंद रूप. स्वानंदाभिरामो म्हणून शब्द वापरलाय. स्वानंदा, स्वानंद, बाहेरचा आनंद नाही, स्वचाच आनंद आहे तो. आणि त्यामध्ये रामू म्हणजे रमणारा मी असा आहे, असा रमणारा मी आहे. आनंद अद्वय नित्य निरामय वर्णनच केले ना संतांनी त्याचं. आनंद अद्वय नित्य निरामय. पण त्याच्या ठिकाणी व्यावहारिक किंवा भौतिक सुखाचा अभिलाष असणं, इच्छा असणं शक्यच नाही. कशी अशी शक्यता सांगा? तो समरूपण भरलेला आहे ही एक गोष्ट. त्याच्याकडे सगळ्या सुखाचा सगळा खजिना त्याच्याकडे आहे. तो सगळ्या विश्वाला सुख पाठवण्याचं काम करतो, सुख प्रदान करतो. आणि जो इतरांना सुख प्रदान करतो त्याच्याकडे सुख नाही का? म्हणजे जरा कधी तहान आपली भागवायसाठी दुसऱ्या कुठल्या तलावात किंवा आणखीन कुठल्या नदीला पाणी प्यायला जाईल काय सांगा बघू? कुठल्या पानपोईवर जाईल? जरा कुठल्या पानपोईवर जाईल आपली ताण भागवण्यासाठी सांगा? जाईल का? नाही जाणार. का? अहो तोच सगळ्यांना पाणी पुरवतो आणि तोच जाईल का तिकडं कुठंतरी फिरायला? असा स्वानंदाभिराम आहे. आणि मी सगळीकडे भरलेला आहे, तरी मला एका ठिकाणी कल्पना का करताय? इथंच आहे बाबा, इथंच आहे, इथंच आहे, इथंच आहे असं म्हणू नका. सर्वत्र आहे. मग इथं पण आहे असं म्हणायला पाहिजे. अगोदर सर्वत्र आहे म्हणायला पाहिजे. माझ्या सोयीसाठी मी इथं आणलेला आहे असं म्हणा. हा मुद्दा चांगला आहे. सगळीकडे आहे पण माझ्या सोयीसाठी मी देवघर केले. नाहीतर मग देवघर काय काय देवघर नसते तर मी कुठं नमस्कार करू सांगा? कुठं माझं शेवट शांतपणे एकांत शोधू सांगा? त्या एकांताच्या ठिकाणी मला भगवंत आहे असा जाणीव होत असते. खरंच तो आहे म्हणूनच तिथं जाणीव झाली. मला देवघरामध्ये तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आळंदीच्या ठिकाणी मला ज्ञानेश्वर माऊलींचा अनुभव आला असं जर कोणी म्हणत असेल तर काय येऊ नये? पण तिथंच येतोय असं मात्र म्हणू नकोस. ज्ञानेश्वर माऊलींचा अनुभव तू ज्या ठिकाणी त्यांची कल्पना करशील त्या ठिकाणी ते आहेत. सर्वत्र सदा सम आहे तो. अवघाची मी असे समू. सगळीकडे समभावानं मी व्यापलेलो आहे. मला एक दिशी करू नका. एक दिशी शब्दाचा अर्थ एकाच ठिकाणी कल्पना करणं.
मर्यादित करून परिच्छिन्न करणे असा अर्थ एकदेशीचा आहे. पुढची ओळी काय म्हणतात, मी आत्मा एक चराचरी आणि म्हणती एकाचा कैपेक्ष करी आणि कोपुनी एका ते मारे हिची रुडविती. काय म्हणतात बघा, मी हेच वाढविती आणि काही काही ज्ञानेश्वरीमध्ये रुडविती असा, रुडवणे आणि वाढवणे. मी आत्मा एक चराचरी, सगळ्यांचा स्थावर जंगम सजीव निर्जीव चर अचर यांचा आत्मा मी असताना ते काय म्हणतात लोक, म्हणती एकाचा कैपक्ष करी म्हणजे एकाची बाजू घेतो, एकाचा कैवार घेतो. कैपक्ष म्हणजे एकाचीच बाजू घेणे, एकाचाच पक्ष घेणे, पक्षपाती असणं, कैपक्ष करी. आणि कोपुनी एका ते मारे, चिडून रागावून एकाना मारतो, हेची वाढविती हेची रुडविती, हेच वाढवतात. मीच एक आत्मा आहे सगळ्यांचा चराचरामध्ये आणि मी एकाचा कैवार घेतो, एकाला रागावून मारतो असं म्हणतात. आणि हे माझं सगळं जे आहे हेच वाढवत राहतात, ह्याचाच प्रसार करतात. रुडविती म्हणजे वाढविती म्हणजे काय, ह्याचाच प्रसार करत राहतात सगळे लोक. स्थावर जंगमामध्ये असणारा सगळा जो आहे तो मी भरून राहिलेल्या चर आणि अचरामध्ये आहे. म्हणून परमात्मा भक्ताच्या अनुग्रहाकरता विशेष काही करत नाही, मायेचा अंगीकार करून तो रामकृष्णादेशी शरीर फक्त धारण करत असतो. मायेचा अंगीकार तात्पुरतो करतो, काही वर्षासाठी करतो. ज्ञानेश्वर माऊलीने 21 वर्षे तेच धारण केलं देह. भगवान श्रीकृष्ण 1400 वर्षे जगलेत म्हणे. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत. मग ते प्रभू रामचंद्र अशीच काही वर्षे जगलेत, म्हणजे कित्येक वर्षे जगले. शब्दाचा अर्थ आहे तो शरीरापुरती मर्यादित त्यांचं आयुष्य आहे, त्यांना आयुष्य नाही, ते पूर्ण अवतार आहे. आणि त्यामुळे इथं म्हणलेलं आहे त्या मायेचा अंगीकार करून मी थोडा वेळ काय करतो, अवतार धारण करतो. त्यापासून काही ना साधूंना सुख होतं, दुष्टांना दुःख होतं, पण त्यांची कर्मच आहे ती तारक मारक होतात. परमात्मा काही करत नाही, त्याची कर्मच त्यांचं करत असतात सगळं. मग ते म्हणतात देवानं मला कोपून मारलं, असं काय कोपून मारला काय, त्याचीच ती कर्म. रावणाचा तो हेच संपत आलेला होता, त्याची सगळ्या जो भोग आहेत ते संपूर्ण झाला होता, तो मुक्तच व्हायला वेळ आलेला होता, म्हणून त्याचं त्यावेळी तो तसा करत होता. शिशुपालाचं तसंच आहे, कंसाचं तसंच आहे. ती जय विजय आहेत ना पूर्वीचे, आणि त्यांचा काही काळ शाप होता, तो शापातून मुक्त व्हायची वेळ आली होती. मग भगवंताने ते काम त्यांचं करून टाकलं. त्याने मारलं काय, नाही मारायला, त्यांचं अंतच भरून, म्हणून तसं झालं. आपण काही गोष्टी समजायच्या, माझं अमक्यानं वाईट केलं तमक्यानं वाईट नाही, कुणाचं कोण वाईट करत नाही. माझं वाईट करायची, माझी वाईट व्हायची वेळ आली की काही माणसांच्या द्वारे ते माझं वाईट झाल्यासारखं मला वाटत असते. म्हणजे इथं म्हणतात एखादा कैपेक्ष मी घेतो, मी म्हणजे मी पार्शल आहे असं म्हणतात, पार्शलिटी करतो. अजिबात देव कसा पार्शलिटी करेल सांगा. साधूंच्या संतांच्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी पार्शलिटी नसते, ते समत्वानं भरलेले असतात. आणि म्हणूनच त्या ठिकाणी म्हणतात की ज्यांची कर्म आहेत, काही जण म्हणतात साधूंना कसं सुख देतो का, तर साधू नाही, साधू त्यामध्ये रममानच असतात त्यांच्या सुखामध्ये, म्हणून त्यांना सुख वाटत असतं. आणि अज्ञानी दुष्ट असतात ना, त्यांना म्हणे मारतो नाही, त्यांची कर्मच भरून आली असतात, त्यामुळे त्यांना त्याची शिक्षा मिळत असते. म्हणून कर्मच असतात ती तारक किंवा कर्मच मारक ठरतात. तारक आणि मारक दोन्ही ठरत असतात. परमात्मा तारतही नाही आणि कुणाला मारतही नाही. म्हणून राक्षसांनाही तपाचं फळ म्हणून बऱ्याच वेळा वर दिलेला आपल्याला बघायला मिळतोय की नाही, ते त्यांच्या कर्माचं फळ आहे. राक्षसांना का वर दिला सांगा बघू, तर त्यांनी तप केलं होतं. तप म्हणजे काय, कर्मच ना. तर त्या कर्माचं फळ म्हणून त्यांना वर सुद्धा दिलेलं आहे. तुला अमक्या ठिकाणी मृत्यू होणार नाही आहे म्हणलं ना हिरण्यकशिपूला, रात्री मरणार नाही, दिवसा मरणार नाही, घरात नाही, दारात नाही, शस्त्रांत नाही, अस्त्रांत नाही, देवाकडून नाही, मानवाकडून नाही, सगळं सांगितलं. तर मारायचं सोडलं काय सांगा, सोडलं नाही. कारण बुद्धीच्या बाबतीमध्ये भगवंत फार फार हुशार आहे. म्हणून जेव्हा काय म्हणतात ते मारुतुल्य वेगम बुद्धिमत्ताम वरिष्ठम, मारुद्रे यांचं वर्णन करता, परमात्म्याचं वर्णन आहे ते. बुद्धिमत्तामध्ये सगळ्यात वरिष्ठ, म्हणून चांगली सगळ्यात बुद्धी आहे. म्हणून एवढ्या सृष्टीचं तो व्यवस्थापन व्यवस्थित करतोय ना. एवढा मॅनेजर होणं साधी गोष्ट आहे काय सांगा बघू. आणि सगळी सृष्टी अजिबात कुणाला तक्रारी करणारी काही करतच असतात सोडा. पण एवढं सगळं जमवून आणायचं,
तक्रार काय करतातच की, माणसाला मोठं लग्न जरी केलं त्यामध्ये काय मीठ नव्हतं, पाणी नव्हतं, अमुक नव्हे, कोणतरी म्हणतच असतात की. पण एवढं नियोजन करणारा मोठा आहे की नाही तो. तसा भगवंत मॅनेजर आहे, तो मोठा आहे, बुद्धिमान आहे. आणि म्हणून कुठल्याही राक्षसांना त्यांच्या तपाचं फळ म्हणून, कर्माचं फळ म्हणून दिलंच ना वरदान, दिलेलं असतं राक्षसांना सुद्धा. पण दुष्कृत्य करतो तो, दुष्कृत्य करायला लागतो. ते तप करून मागतोय काय, वाईट मागतोय, मी अमक्याला खलास करण्यासाठी मला वर द्या. चांगलं वाईट मागितलं का नाही, वाईट मागितलं तर दुष्कृत्य, मग तेच त्याच्या पापाचा नाशाला, पापच नाशाला कारणीभूत होतं. तो पाप करतो, दुष्कृत्य करतो, आणि ते त्याच्या नाशाला कारणीभूत होतं. म्हणून माऊली म्हणतात की त्याला कोणी काय असं म्हणू नका की तो असा आहे तसा आहे, किंबहुना ऐशे समजतं, जे हे मानुष धर्म प्राकृत तयाचे नाव मी असे विपरीत ज्ञान तयाचे. त्यांचं हे ज्ञान विपरीत धर्माचं आहे. शेवट केलाय बघा त्याने आता. असे जे सर्व प्राकृत मनुष्य धर्म आहेत त्या सर्वांचे नाव मी परमात्मा अशा अविवेकी लोक समजतात. त्या अवजानंती महामुळावर व्याख्यान शेवटी करत आलेत बघा. ते अविवेकी आहेत की मला मनुष्य समजतात, म्हणून त्यांचं ज्ञान विपरीत आहे. कसं आहे, तया नाव मी ऐसे विपरीत ज्ञान तयाचे. त्यांचं विपरीत आहे, यथार्थ ज्ञान नव्हे, ते चुकीच्या पद्धतीचं असलेलं ज्ञान, चुकीचं, त्याला विपरीत म्हणतात. असं विपरीत ज्ञान त्यांचं आहे. आणि हे सर्व मनुष्याचे धर्म आहेत असं जे समजतात त्यांचं ज्ञान विपरीत आहे. ते सर्व धर्म माझ्या ठिकाणी आहे. आणि अशा अविवेकी लोकांचा निषेध झालेला असतो. विचार जर केला, परमात्मा अजन्म आहे, अखंड आहे, निर्विकार आहे, अक्षर आहे, अदृश्य आहे, नामरूप आहेत, अशा स्वरूपाच्या ठिकाणी मनुष्य देहाचे धर्म आरोपणं चुकीचं आहे ना. अदृश्यच आहे. मनुष्य मग अदृश्य असतोय का सांगा. मग अदृश्य असलेल्याला मनुष्य कसं म्हणायचं सांगा बघू. पण आपण म्हणतो कारण अवतारात येतात ना ते, म्हणून त्यांना म्हणत असतो. माऊली म्हणतात हे चुकीचा विचार आपण त्याच्या ठिकाणी कल्पना करतो. आपापल्या कल्पनेनुसार मूर्ती तयार करतात. कुणाला कृष्ण असा आवडला म्हणून त्याने तशी मूर्ती केलेली असते बाबा. कुणाला कृष्ण असा आवडला म्हणून त्याची दुसरी मूर्ती असते, ती पण कृष्णाचीच मूर्ती असते. एक बासरीवाला असतो, एक राधे बरोबर असतो. आता काय करायचं, एक कालियावरती डान्स करताना असतो. आता काय, कोण काय म्हणते, ज्याला त्याला कसं वाटेल तसं करत असतो. पण तो काय म्हणतोय, हाच माझा खरा, असं म्हणू नका. माऊली म्हणतात हा खरा म्हणू नका, खरा वेगळाच आहे. तुम्हाला जे दिसतं तुम्ही तुमच्या डोक्यानं कल्पना करताय म्हणून तुम्हाला तसं दिसतंय. एखादा अघोरी माणूस आहे ना, तर बघा ना, ते रावणानं आपलं शिर कापलं किंवा शिर कापून भगवंताच्या ठिकाणी, कुठल्या ब्रह्मदेवाला का भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्याने एवढं मोठं तप केलं. शिर कापणं ही किती हत्येचा विचार, कारण तो मुळात राक्षसच होता ना. म्हणून पूजेचा प्रकार सुद्धा राक्षसी होता. पूजा करत नव्हता, तामशी पूजा होती. त्याची भक्ती नव्हती, होती, पण तामशी होती भक्ती. मग आमच्याही तशा आहेत. आमचे व्यापारी भक्ती बरेच जणांच्या कुणाकुणाचे आहेत. कुणाचं काय, कुणाला कीर्ती दिसत असते भक्तीमध्ये. असं करूया, भक्तीच्या मार्गाने करूया, म्हणजे आपण प्रसिद्ध होऊ. प्रसिद्ध होण्यासाठी भक्ती करतात. मग काय झाले की नाही, भक्ती केली की नाही. पण बरोबर आहे काय, विपरीत ज्ञान, देहाचे विपरीत ज्ञान शब्द माऊली वापरतात. आणि परमात्माचा देहाचं धर्म परमात्म्यावर आरोपित करणं हे मुळात अविवेकी लोकांचं काम आहे. म्हणून आपल्या कल्पनेनुसार प्रतिमा तयार करतात आणि त्यांना आपल्या प्रपंचातील जे भोग आहे ते देत असतात. आणि ते वाटत चालू असतं, समजून द्यायला चालू असतं. आता कुठले भोग देत असतात, कुठले वाटत असतात. कुठे जर घरामध्ये आपण गेलो तर बघा, त्या घरामध्ये माणसं म्हणतात हे अमुक आणूया तुम्हाला खायला. ते का म्हणतात माहिती आहे, त्यांनाच ते आवडत असते. पाहुण्याला कुठे विचारतात काय, पाहुण्याला म्हणतात तुम्हाला तर चांगला बेत करूया आपल्या घरामध्ये. काय बेत करूया, ह्याला आवडणारे जे असते ना पदार्थ, काय असेल तो गोडान्न असेल किंवा आणखीन कसलं असेल, ते सगळे मिष्टान्न तो कुठलं करतोय माहिती आहे, त्याला आवड देतो. आपण भक्तीमध्ये असंच करतोय बरं का, तपासून बघितलं पाहिजे. असंच करतोय असा आरोप करण्यात अर्थ नाही, पण असं आपण करतो का असं आपण स्वतःला तपासलं पाहिजे. खरंच असं आपण वागतोय का, शक्यता आहे बरं काय. कारण आमची वृत्ती जी आहे ती बहिर्मुखच आहे. म्हणून बहिर्मुख असल्यामुळं प्रतिमा अशी असायला पाहिजे तरच मला आवडते. हा त्याला प्रतिमाच नाही, तू तुझ्या कल्पनेनं म्हणा लागला. पण खरी म्हणू नकोस ना, माझ्यासाठी खरी आहे म्हण, अशी सगळीकडेच आहे असं म्हणू नको. तू त्याला मुख नाही. नाथ महाराज काय बोलतात बघा, फार सुंदर उभी आहे भागवतातली. शिळा तांब्याचे बाहुले केले,
काय म्हणतात ओळी कशी आहे बघा. शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडुनी वरी बैसविले, वस्त्र अलंकारी गुंडाळले, मना आले ते नाम ठेविले, या जनासी लागले वेड. भागवताची ओळी नव्हे, नाथ महाराजांचा अभंग आहे. या जनाशी लागले वेड. त्यांची भारुड वगैरे प्रसिद्ध फार नाथांचे आहे. आणि बरोबर अगदी खोचचं कसं मार्मिक असं लोकांच्या ह्याच्यावर ते बरोबर घाव घालतात. शिळा तांब्याचे बाहुले केले. कधी कधी पाषाणाची मूर्ती असते शिळेची, कधी कधी तांब्याची पितळेची मूर्ती, त्याची बाहुले केली. त्याला देव म्हणले. पाट मांडून वरी बैसवले, त्याला देवारा केला आणि त्याच्यावरून बसवलं. वस्त्र अलंकारी गुंडाळले, त्याला वस्त्र अर्पण करतो. मना आले ते नाम ठेविले, त्याला म्हणला मी हे राम म्हणणार आहे आणि माझा रामच सगळ्यात श्रेष्ठ आहे कृष्णापेक्षा. कोण म्हणतो कृष्ण श्रेष्ठ आहे. मना सगळेजण वेगवेगळं म्हणतात. त्या नाम मना आले ते नाम ठेवले, मना येईल ते ठेवलं. या जनाशी लागले वेड. म्हणून ही विपरीत ज्ञान आहे. वेड लागले विपरीत ज्ञानामुळं. तसे वेडेपणाची भक्ती, वेडेपणाचा परमार्थ आपण करत असतो. परमपूज्य डॉक्टर काकांचा मूळ तत्वज्ञान जो आहे ना, तो घाव यावरती घातलेला आहे त्यांनी. मुळात जे आहे ना, अंधपणानं असलेली भक्ती उपयोगाची नाही, अंध भक्ती उपयोगाची नाही. आणि तिथं डोळस भक्तीला, डोळस परमार्थाला शास्त्र जे आहे, ती शास्त्राला, वेदांताला प्रमाण मानून त्याप्रमाणे वाटचाल असली पाहिजे. त्यासाठी खरा देव समजून घेतला पाहिजे. म्हणजे विपरीत ज्ञानातून आपण बाहेर पडू. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल 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 जय हरी, विठ्ठल विठ्ठल.